देशामध्ये नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला अपेक्षित यश आलं नाही। महाराष्ट्रात देखील परिस्थिती वेगळीच राहिली। मात्र आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील। विधानसभा निवडणुकीमध्ये पिक्चर बदलेल असे वक्तव्य देखील प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे। बहुतेक या निवडणुकीमध्ये थोडा एक प्रकारे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठे कमी पडले असाही चित्र समोर आलेलं आहे। तर ठीक आहे, जे झालं झालं। आता समोर विधानसभाच्या निवडणुका आहे। मला वाटत नाही की सेमच चित्र विधानसभेला राहू शकते। कारण समजा काय एखादा वेळा काही नाराजी कुठल्याही कारणाने असो, कुठल्याही कारणाने काही गैरसमज असो, ते काही कायमस्वरूपी राहत नाही। अनेक चुनावचे वेगवेगळे मुद्दे असतात। 2019मध्ये एनडीए स्वीप करून आला होता, याच्यापेक्षाही जास्त स्वीपच होता। पण 5 महिन्यानंतर विधानसभेमध्ये चित्र एकदम वेगळं होता। आम्हाला खात्री आहे की या पुढच्या विधानसभेमध्ये परत लोकांनाही थोडा लक्षात येईल की आमची दिशाभूल करण्यात आली। अशातच महायुतीचे देखील आता जागा वाटपाचे गणित जुळू लागले आहे। गोंदियामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता जुन्या राष्ट्रवादीकडून आमच्याकडे एकूण 57 आमदार होते, हे गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेतही 85 ते 90 जागा मागणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। आमचे जुन्या पक्षासह आमच्या त्यावेळेस आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे, अशी संख्या 57 होते। ते 57 आमदार तो पहिलेच होते। त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक तयारी राहील। आणि 3 पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते, म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की 57 होती, पण किमान जसं भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं 85-90 जागाची तयारी आमची मागायची आहे।